तर मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे जवसाची चटणी। बघू शकता तुम्ही, मी जवस घेतलेले आहे आणि मी याची चटणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर यासाठी लागणारं साहित्य बघा, मी खोबऱ्याचे काप घेतले, हे बघू शकता। हे लागणारं साहित्य घेतलेलं आहे आपण। याच्यात खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, कढी पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण याच्यात, आणि लागणारं तीळ, थोडं जिरं घेतलेलं आहे, आणि शेंगदाणे आणि मिरची घेतलेली। तर आपण चला जवस भाजून घेऊया अगोदर। तर आपली कढई आधीच तापलेली होती, तर आपण चांगलं आहे ना कडकडेपर्यंत चांगलं भाजून घेऊया। 5 मिनिटेपर्यंत चांगलं भाजून घेऊया आपण। तर बघू शकता, बाहेर खूप पाऊस आलेला आहे आणि रात्रीचे आत्ता 9:30 वाजलेले आहेत। मी म्हटलं आता काय करायचं, तर जवसाची चटणी बनवायचा विचार केला आणि तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणून मी माझा लॉंग व्हिडिओ म्हणून पहिला रात्रीचे 9:30 वाजलेले आहे। तर म्हटलं आता काय करायचं, तर जवसाची चटणी बनवायची होती, तर म्हटलं जवसाची चटणी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हा पहिला ब्लॉग मी लॉंग व्हिडिओचा तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघू शकता, ही तीळ आता जवस हे भाजलेलं आहे। तर बघा, हे जवस आता तडतडायला लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही कसं पोडायला लागलेलं आहे। तर हे आपलं आता चांगलं भाजलं गेलेलं आहे, आपण याला काढून घेऊया आता। तर आपण याला काढून घेऊया, हे भाजलेलं आहे आता। आपण याच्यामध्ये थोडे शेंगदाणे भाजून घेऊया, शेंगदाणे थोडी मिरच्या सुद्धा भाजून घेऊया। आणि तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता। मी थोडा जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी जास्त करू शकता तुम्ही तिखट वगैरे। आणि याच्यातच आपण लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकणार आहे। 10 ते 15 अशा पाकळ्या टाकलेल्या आहेत मी लसणाच्या। 5 मिनिटात आपण भेटूया पुन्हा। मिनटं हे असं भाजून घ्यायचं आहे। आणि ह्या मिरचीच्या मुक्या आपण काढायच्या आहेत बरं, मी अशाच टाकलेल्या आहेत। मुक्या काढल्यावरच त्याला बारीक करायचं आहे। आता हे भाजून झालेलं आहे, हे आपण आता काढून घेऊया। आणि यानंतर आपण खोबऱ्याचे काप भाजून घेऊया थोडेसे, आणि थोडी तीळ आहे ही पण भाजून घेऊया आपण त्याच्यासोबत, आणि जिरे, त्याला पण 2-3 मिनिटं परतवून घेऊया आपण। याच्यामध्ये आपण हळद टाका, लागणारं चवीपुरतं मीठ टाक याच्यामध्ये आपण, आणि हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। एकजीव करून घेतल्यानंतर आपण याला बघू शकता तुम्ही, याला आता आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया। आपली चटणी तयार आहे, रेडी आहे। ही अशी जाडसर वाटून घ्यायची आहे आपल्याला। चटणी ही रेडी आहे एकदम खायसाठी। तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, कढईसोबत तुम्ही खाऊ शकता। मी तुम्हाला दाखवते काढून करून दाखवते। तर बघू शकता, आपली ही चटणी रेडी आहे, आणि अशी जाडसर ही वाटून घ्यायची आहे, अशी खूप बारीक पण करायची नाही आहे। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।